खायला चांगलं वाटते, पण धुवायला भरपूर वेळ लागते. इतके धुवायला मला 3 तास लागेल, कारण हे सगळी माती लागलेली असते, सगळी माती काढावं लागते, म्हणून इतकं बारकाईने स्वच्छ धुवावं लागते चांगला 5-6 पाण्यातून. आणि एकदा अजून कापल्यावर पण असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. तेव्हाच कुठे कालच गेले असते ना, आणला असते ना, तर हे फुलाचे दोंड्या भेटले असते. हां, काल पाणी होता, झड होता, तर कोणी गेले नाही, तर हे आता छत्रीसारखे झाले. छत्री झाले. आम्ही फर्राल झोपडी म्हणत होतो नेले, फर्राल झोपडी. तर आता हे जे दोंडे आहेत त्याची बी बनवीन भाजी आणि याची बी बनवीन, 2 दिवस खाऊन मस्त. असे घ्यायला जाईल तर कितीचे होतील भाऊ? हे 500च्या वरचे होतील. 200 रुपये पाव. पावात किती बसतात? थोडेसे. तर किलोच्या वर आहेत. चांगले आहेत. खराबही झाले म्हणत, चांगले चांगले पाहून आणलो म्हणत. ते जंगल गावचे कशाला खातात? चांगले चांगले खातात ते, असे फर्राल झोपडी नाही खात. आम्ही खाऊन हम खा लेंगे, हमको चलता है, हमको मिलता नहीं, हमको चलता है कैसा भी. आता येरे मस्त डुबवतो, अद्रक लसण वाटतो. पेस्ट नाही आहे अद्रक लसणची, मस्त भाजी करतो. त्या दिवशीची बी चांगली झाली होती. एक नंबर, एक नंबर, एक नंबर भाजी बनवीन, एक नंबर. असे हे छोटेसे दोंडी आहेत. हे उद्या निघाली असती तर छान राहिली असती, छोटीशी आहे. आणि हे जर आता याला काढलं नसतं तर दुपारपर्यंत हेही छत्री झाली असती, हेही छत्री झाली असती. म्हणजे काल काढले असते ना, तर ह्या छत्र्या नाही झाल्या असत्या, दोंड्या भेटल्या असत्या. पण काल इतका पाऊस होता, कोणी जंगलात गेले नाही, नसतील म्हणून भेटले. हे बघा असे किती, बापरे. आम्ही जाऊ तर बोर होऊन जाऊ, सात्याची भाजी खाऊ खाऊ मनमानी आणू, धापोडे खाऊ, वडे खाऊ, भजे खाऊ, सगळ्या खाऊ. आम्हीच जात होतो. आता भोंबड्या खायला नाही भेटत. हे आहेत तर हे दोंड्या, ते बाकी जे उशीखेड्याचे होते म्हणत, तर ते ना दोंड्याच काढला म्हणत, नाही नेऊ म्हणला म्हणत. आम्ही येले असे बी भेटत नाही म्हणलो म्हणतात. तर दोंड्या बी आहेत ना, फुलंही आहेत ना, चांगली आहेत ना. बनवतो ना भाजी आता मस्त, पाण्यात भिजवतं येले होत आहेत. इतके घेवायला जायला तर 400-500चे होतील, जास्त पण कमी नाही, नाही का? बोटचे होतील इतके घेवायला जायला तर. हां, घेतले 5-6 पाण्याने. परत आता एकदा धुवायचं, पण आताच मी पाणी नाही टाकत, जेव्हा भाजी फोडणी देईल ना त्यावेळेस टाकेल. तर 1 किलोपेक्षाही जास्त आहेत. आणि हे जे छत्री सारखे असे भोंबड्या होत्या ना, त्याचे वडे बनवतात, भजे बनवतात, छान लागतात. पण आमचे हे काही तेलकट खात नाही, म्हणून बनवायचंच कशाला. भाजी बनवायची छान अशी तडतडीत, आणि 2 दिवस खायचं. तर मस्त धुवून घेतलेले आहेत. परत एकदा धुणार आहे. अद्रक लसणची पेस्ट मी आता वेळेवर केली नव्हती माझ्याकडे, म्हणून भाजी बनवायला उशीर झाला, आणि लवकर पण करणार आहे. आता जेवढे आपल्या भोंबोडे आहेत त्या मानाने तेल तर आपल्याला टाकावं लागेल. भाजी फोडणी द्यायसाठी कांदा कापलेला होता, अद्रक लसूणची पेस्ट, टमाटर 2 मोठ्या साईजचे घेतले होते, कारण भाजी पण तेवढीच होती म्हणून. आणि छान अशी अद्रक लसूणची पेस्ट, जसे आपण चिकन वगैरे बनवतो त्या पद्धतीने मस्त अशी भाजी करायची छान. सजून काही दिवस मग तर भोंबोड्याही संपले, 1 वर्षावर जातात. आणि विकत घेण्यापेक्षा ह्या नॅचरली भोंबोड्या मशरूम खूप छान असतात, हेल्दी असतात, विटॅमिन प्रोटीनयुक्त असतात, तसेच नैसर्गिक असल्यामुळे आपल्यासाठी हेल्दी असतात, फायदेशीर असतात, आणि वर्षातून एकदाच मिळतात, तर खाल्लंच पाहिजे. एवढे महाग पण आहेत, आणि विकणारे लोक बरोबर त्यांना माहिती असते
ते बरोबर आणतात आणि ज्यांना माहिती असते ह्या ठिकाणी निघतात, आमच्या शेतामध्ये पण निघतात, तर आई वगैरेंना घ्यायची गरज नाही, थोडाफार तर मिळतो खायला. सगळे मसाले वगैरे मस्त, सगळे मसाले वगैरे टाकले जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे, टमाटर वगैरे. आता थोडंसं शिजू द्यायचं, टमाटर वगैरे असं थोडंसं गलू द्यायचं. त्याच्यानंतर बोंबड्या टाकून द्यायच्या. परत एकदा बोंबड्या धुवून घेते मी स्वच्छ पाण्याने, छान असे बघा. अशा मोठ्या दोंडीच्या बोंबड्या असतात ना, खायला मजा येते. माझ्या भाचा आहे ना, माझी आई म्हणते थोडे थोडेच आणले होते 2-3दा, पण दोघेच आहेत तर होऊन जातं थोडे थोडे भाजी म्हणजे आणलं तरी. ते सगळे अशा दोंड्या दोंड्याच खात होता म्हणे माझ्या भाषा. पहिला वर्ष आहे त्याच्या बोंबड्या खायचा, त्याला आवडले. सगळ्यांना आवडणारी ही भाजी आहे, छान वाटते खरं म्हणजे. मस्त अशी भाजी झाली बघा. अजिबात तेल एवढा टाकली तरी तेल नाही सुटला, कारण ते सगळे छत्रीवाल्या बोंबड्या होत्या ना, म्हणून अशा जास्त मिडमिडीत दिसते भाजी. आणि अशा दोंड्या असल्या असत्या तर नाही दिसलं असतं. पण छान झाली भाजी, जेवण वगैरे झालं आणि भरपूर झाली भाजी.